महाराष्ट्र विधानसभा चुनाव के दरमियान एनसीपी नेता अनिल देशमुख पर हुए हमले को पुलिस ने फर्जी बताया है। पुलिस की रिपोर्ट सामने आने के बाद भारतीय जनता पार्टी एनसीपी नेता पर हमला हो गई है। भाजपा के नेता लगातार देशमुख पर चुनाव में सहानुभूति पाने के लिए साजिश रचने का आरोप लगा रहे हैं। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने पूर्व गृह मंत्री पर हमला बोला है। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए बावनकुले ने कहा कि चुनाव में सहानुभूति पाने और संपत्ति लेने के लिए खुद ही हमले का नाटक रचा। जे आपण अनिल देशमुखाबद्दल विचारलं तर अनिल देशमुखाचा त्यांचा जो निवडणुकीच्या काळामध्ये जो इन्सिडेंट झाला होता त्या इन्सिडेंटमध्ये पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आणि आता तर फॉरेन्सिक अहवाल येईल एखाद्या वेळी त्यातही ते शेवटी पोलिसांचा तो अधिकार आहे। फॉरेन्सिक अहवाल येईल तेव्हाही कळेल। पण हा प्रथम दृष्ट्या जी काही चार्जशीट तयार झाली आहे किंवा जी चौकशी झाली आहे यामध्ये हे दिसतं आहे म्हणजे पोलिसांनी जे काही नोंदी घेतल्या किंवा तपास केला त्यावरनं की अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता एक स्टंट केला होता। हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे। आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल की या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्टंटबाजी म्हणजे मला एवढंच वाटतं निवडणूक जिंकणे हारणे हा एखाद्या वेळी या विषयाकरता व्यक्तींनी या ठिकाणी खिलाडी वृत्तीने आपण हा विजय पराजय स्वीकारला पाहिजे। पण एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि मला भाजपवाल्यांनी मारलं मला भाजपने त्या ठिकाणी गोटा मारला असं दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता। हे आता पोलीस चौकशीतून उघड झालं आणि मला असं वाटतं कुठल्याही नेत्यांनी जनतेची अशी सहानुभूती घेऊ नका। जनतेचे विकास कामं करून जनतेच्या परिवारामधला भाग समजून खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा। म्हणजे अशी पाडी स्वतःच्या हाताने स्वतःचं डोकं फोडण्याची पाडी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं। ते म्हटले की 10 किलोचा दगड होता त्यांनी आज पुनरावृत्ती केली। दुसरं ते म्हटले की राजकीय दबावापोटी पोलिसांनी स्टेटमेंट दिले होते तपास केला होता। 10 किलोचा जर एखादा गोटा लागतो एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे काय हाल होतात 4 वर्षाच्या पुराण समजतं। 10 किलोचा गोटा कोणी मारला तर काय होईल तुम्हीच सांगा। तुम्हाला जर 10 किलोचा गोटा लागला एखाद्या जमावामध्ये तर काय होईल तुमचं। त्यामुळं कशाला एवढं खोटं एक खोटं बोलण्याकरता 10 खोटं बोलावं लागतं अनिलजी। त्यामुळं कशाला जाऊ दे झालं ते झालं। पण ही गोष्ट खोटी होती तो स्टंट होता तो सहानुभूती मिळवण्याकरता स्टंट होता असं मला वाटतं। शेवटी निवडणुकीमध्ये हार पराजय होत असतात कधी ते जिंकले कधी आम्ही जिंकलो आहे निवडणुकीमध्ये चालणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही नेत्याने अशी स्टंटबाजी निवडणुकीत करू नये आणि खोटी सहानुभूती घेऊ नये।